हॅलो, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ सर्वांना. कॉलेजमध्ये इंडस्ट्रियल व्हिजिट आणि कॅम्पस ड्राईव्ह चालू आहे, त्यामुळे मिनी व्लॉग येतच नव्हते. आणि रेग्युलर जॉब करत असताना घरी आल्यानंतरसुद्धा रेग्युलर जॉबसारखाच फील येतो. म्हणजे काहीतरी टास्क हे सुट्टीच्या दिवशी किंवा उरलेल्या वेळात हे कंप्लीट करावं असं वाटतं. तोपर्यंत मनाला चांगलं वाटतच नाही. आणि श्रीन त्यांनी भाग घेतलेला होता शिवजयंतीच्या डान्समध्ये, तर त्यांना हे प्राईज मिळालेलं. दुसऱ्या दिवशी होता संडे, तर संडेला म्हटलं चला आता यांचा टिफिन वगैरे करून दिला. आणि आज कपडे धुवायला काढलेले होते, म्हणजे ब्लँकेट्स वगैरे. तर आता गरम पण व्हायला लागलेलं आहे, म्हणून म्हटलं हे धुवून ठेवून देऊया आणि आता चादरी वगैरे काढूया पांघरण्यासाठी. तर असे सगळे कपडे मी धुतलेले आहे. आणि माझ्या मिनी ब्लॉगला जो तुम्ही रिस्पॉन्स देत आहात ना, तो तसाच ठेवा. आणि जे वुमन्स बाहेर जॉब करतात त्यांना माहीत असेल सुट्टीचा दिवससुद्धा किती पटकन संपून जातो. एक्स्ट्रा कामं आपण काढत असतो, त्यामुळे वेळच पुरत नाही. आणि मिनी व्लॉगला कसं असतं की शूट करा, त्यानंतर एडिट करा आणि मग अपलोड करा, यामध्येच खूप वेळ जातो. तर असं छान असं डीप क्लिनिंग आज घराचं चाललेलं होतं. तर काही ज्या लेडीज आहेत किंवा काही जे जेंट्स आहेत जे माझे व्हिडिओज बघतात, ते माझ्या व्हिडिओजला पर्सनली व्हॉट्सअपवरती मेसेज करतात. तर कमेंट सेक्शन मी ऑफ केलेलं आहे, तर तुम्ही लाईक करून मला तुमचा प्रतिसाद कळवत जा. त्यानंतर सर्व ब्लँकेट्स जे आहेत ते मी असे गॅलरीमध्ये मस्त उन्हाळ्यात वाळत टाकलेले. आणि आता कडाक्याचं ऊनसुद्धा आहे, त्यामुळे संध्याकाळपर्यंत सगळे पांघरुणं जे आहेत ते वाळणार आहेत. त्यानंतर मला जायचं होतं श्रीच्या शाळेमध्ये, स्कॉलरशिपचा पेपर होता आज. सगळं आवरल्यानंतर मी मस्तपैकी केस विंचरत होते बाहेर. मला घरात केस विंचरायला अजिबात आवडत नाही. आणि ह्या बंटीने गाडी पण मागे करून दिली, मला गाडी बाहेर काढायची होती. त्यामुळे चला आता आम्ही चाललेलो आहे शाळेत. 3:30ला पेपर सुटणार होता, तर एवढी गर्दी झालेली होती. स्कॉलरशिपचा पेपर कोणी कोणी दिलेला आहे आणि कोण नापास झालेला आहे मला लाईक करून नक्की सांगा. आणि श्री आता आलेला होता. माझी ताईच त्याची क्लास टीचर आहे आणि ह्या पाठक मॅडम मला पण शिकवलेलं आहे. माझी ताई पण मला शिकवायला होती. तर यांची सगळी मेहनत, त्यानंतर मुलं पेपर देईपर्यंत त्या तिथेच थांबलेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी जे पेपर आहेत कार्बन कॉपी ती पण घेतलेली. घरी आल्यानंतर रामला खूप भूक लागलेली होती, म्हणून राम बोलला की आई मीच मॅगी करतो म्हणून. तर वर्किंग वुमन ज्या असतात त्यांची मुलं पण त्यांच्यासारखेच असतात, म्हणजे त्यांना कुठल्याही गोष्टीला अडून राहता येत नाही आणि कुठल्याही गोष्टीची ती सहानुभूती घेत नाही. तर संध्याकाळी आम्हाला जायचं होतं कार्यक्रमासाठी. माझ्या नंदेच्या सासू सासऱ्यांची 25th वेडिंग ॲनिव्हर्सरी होती. 50th वेडिंग ॲनिव्हर्सरी होती. तर चला भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये. बाय बाय.